साहेब आज आपण पाहणी केलेली आहे, काय एकूण परिस्थिती? मला वाटतं की गेल्या 3 दिवसापासून जिंदालच्या या प्रकल्पाला आग लागलेली, हे सर्व ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे त्या आगीवर कंट्रोल करण्याचं काम फायर ब्रिगेडच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसापासून प्रगतीपथावर आहे. नुसतं नाशिकच नाही तर ठाणे जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्ह्यातनं पण फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवलेल्या. आताही 15 गाड्याच्या पुढे गाड्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आगीवर नियंत्रण करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. परंतु जसं आता सांगण्यात आलेलं आहे की हे सर्व ज्वलनशील ग्रॅन्युअल्स असल्यामुळे ते ज्या पद्धतीने तिथे स्टोअर करण्यात आलेले होते, तर हा आणखी 2 दिवस धूर असाच त्या ठिकाणी चालू राहील असं जे काम करतायत त्यांनी सांगितलेलं आहे. आत्ताच्या घडीला पूर्णपणे आग नियंत्रणात आलेली आहे आणि जो काही आणखी ज्वलनशील टँक्सचा जो विषय होता, तर तो आता बऱ्यापैकी लांबवरच अद्याप पण आहे आणि तिथपर्यंत आग पोचणार नाही याची पुरेपूर काळजी प्रशासनाने घेतलेली आहे. प्रांत महोदयांच्यापासून तर फायर ब्रिगेडच्यापासून सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पूर्ण शक्तीनिशी त्या ठिकाणी ही आग आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून, नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून कामकाज केलं जात आहे. आता जे ऑडिट केलं जातं या कंपनीचं, त्या ऑडिटविषयीच आता शंका घेतली जाते. जर ऑडिट वारंवार होतं तर अशी आग लागण्याचं कारण काय होतं? नाही, निश्चितपणे मला वाटतं की ही गंभीर बाब आहे. आत्ताच्या घडीला ही आग आटोक्यात आणणं याला प्राधान्यक्रम आणि येणाऱ्या काळामध्ये मग हे कशामुळे झालं आहे, मागच्या 2 वर्षापूर्वी पण अशाच प्रकारची घटना तिकडच्या बाजूच्या प्रकल्पामध्ये त्या काळामध्ये झालेली होती. तर तेव्हाची कारणं आता नेमकी आत्ताची काय कारणं आहेत, आपण जर बघितलं असेल तर मंत्रालयाचे फायरचे अधिकारी आलेले आहेत, NDRFची टीम आलेली आहे, त्याच्यासोबतच रिलायन्स आणि नाशिक महानगरपालिका तर आहेच, परंतु ज्या काही उच्च याच्यातले काही अधिकारी गण आहे की असं जर दुर्घटना झाली तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने ती आग आटोक्यात आणली पाहिजे ते पण कंपन्यांचे पण आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आत्ताच्या घडीला पहिले हे सर्व आपण नियंत्रणात आणून ही आग कशी विझेल याला प्राधान्य देऊया आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे याच्या पाठीमागच्या कारणांचा पण शोध घेतला जाईल. एखादा अपघात किंवा दुर्घटना, परंतु हा कंपनीचा हलगर्जीपणा आहे. आता तुम्ही जेवढी नावं घेतली या सर्वांना वेठीस धरण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. इथले गावकरी सगळे पॅनिक झालेले होते, घबराट पसरलेली होती. ह्या कंपनीवर काहीच कारवाई होत नाही. मागच्या वेळेस आग लागली होती, 1-2 खालचे जे अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई करून मोकळं झालं. काही जण मृत्यू झाला होता तेव्हा, काही जणांचा अगदी खालच्या लेवलच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलं. ही मुळात कंपनी मालकाची जबाबदारी आहे. नाही, निश्चितपणे जे काही सेफ्टी प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे त्या घेण्यात आल्या होत्या का, किंबहुना ही आग कशामुळे लागलेली आहे, ही घटना जी काही दुर्घटना आहे ही नेमकी कशामुळे झाली, याच्यातले जे कोण तज्ज्ञ असतील ते त्याचा शोध घेतील आणि त्याचा जो काही अहवाल येईल त्या अहवालानुसार पुढची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. दादा, 2.5 वर्षापूर्वी अशी आग लागली होती, तेव्हा असं सांगितलं गेलं, मुख्यमंत्री आले होते त्या तत्कालीन त्यांनी सांगितलं होतं याचा अहवाल दिला जाईल. मात्र त्याही आगीचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. ती आग नेमकी कशामुळे लागली होती, त्याला जबाबदार कोण आहे? नाही, मी आता जी काही प्राथमिक माहिती घेतलेली आहे, तर प्रायमरी स्टेजला तर जे काही याचं टेक्निकल ऑडिट करावं लागतं आहे, तर आत्ताच्या घडीला तर मी तिथं पाहणी करत असताना माहिती घेतली तर ते ऑडिट करण्यात आलेलं होतं असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. परंतु जेव्हा आपण हे सर्व विषय मार्गी लागला तर चौकशीमध्ये या सगळ्या गोष्टी पुढे येतील. काय कंपनीने प्रिकॉशन्स नियमाप्रमाणे घेणं अपेक्षित होतं आणि त्या घेण्यात आलेल्या होत्या का, प्रॅक्टिकल काय आणि नेमकं काय चूक होती की ज्याच्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे.
या गोष्टींचा जो काही अहवाल येईल त्यानुसार वरिष्ठ पातळीवरनं याच्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाणार आहे का या कंपनीची चौकशी तज्ञांचा काही करण्यासाठी? मला वाटतं की हे सर्व जी काही दुर्घटना आहे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. त्यांना दर काही तासांच्या नंतर त्यांना माहिती दिली जाते आहे. निश्चितपणे वरिष्ठ पातळीवरनं या संदर्भातले निर्णय केले जातील. दादा, या सगळ्या धुरामुळे या परिसरामध्ये काळा पाऊस पडतोय गेल्या 2-3 दिवसांपासून, त्यामुळे प्रदूषण देखील मोठ्या प्रदूषणाचा आकडा आला आहे का समोर? किती प्रदूषण या सगळ्या आगीमुळे झाले? आत्ताच्या घडीला पहिले जो काही काल एक थोडा संवेदनशील जो विषय पुढे येत होता की त्या गॅसच्या टँकमुळे आणखी काही मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊ शकते आणि म्हणून ते कंट्रोल करणं याला प्रशासनाने प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि आता बिलकुल ते परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. तुम्ही जसं म्हटले तर ही वस्तुस्थिती आहे की 3 दिवसापासनं हा जो काही धूर आहे अतिशय डेन्स क्वांटिटीमध्ये त्या ठिकाणी बाहेर पडताना आपण पाहतो आहोत आणि म्हणून या परिसराच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं किंबहुना जे काही नुकसान झालेलं असेल याचंही निश्चितपणे पंचनामे सर्वेक्षण त्या ठिकाणी करू आणि शासन पातळीवरनं तो अहवाल आम्ही निश्चितपणे देऊ. तुमच्यातले महायुतीचे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी आरोप केला की काही शासकीय अधिकारी देखील दूषित आहे. मागच्या वेळी जर फायर ऑडिट नीट केलं असतं, सर्व खबरदारी घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. मला वाटतं की चौकशीमध्ये या सगळ्या गोष्टी पुढे येतील. फायर ऑडिट केलेलं आहे का, केलेलं जरी असेल तरी मग ही दुर्घटना का झाली, किंबहुना नाही केलेलं तर मग त्याला जे कोण दोषी असतील कायद्याच्या चौकटीत जे काही असेल त्याप्रमाणे पुढचं प्रोसेस होईल. दादा, काही विरोधकांकडून एक प्रश्न उपस्थित केला होता की जिल्ह्याला 4 मंत्री आहेत परंतु 2 ते नाहीत. आपण नाही बघा, आता ही वस्तुस्थिती आहे की म्हणजे आजचा हा 3रा दिवस आहे. मी काही नाकारत नाही. आता परवाला कॅबिनेट होती, काल मंत्रालयामध्ये बैठकी होत्या आणि दूरध्वनीद्वारे आम्ही सर्वजण संपर्कात होतो की नेमकं काय परिस्थिती आहे. हे सर्व त्या ठिकाणी काय केलं पाहिजे आम्ही सर्वजण संपर्कात होतो. आता काल ज्या पद्धतीने थोडंसं एक प्रकारची अफवा पसरली होती की मोठ्या परिसराला या माध्यमातून काय धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच मी सगळा अहवाल आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत गेला पाहिजे म्हणून ही सगळी माहिती आपल्याला द्यायला लावलेली आहे. थँक्यू. राजकीय प्रश्न आहेत की आता इथे मात्र आता राष्ट्रवादीचा दावा पालकमंत्री पदावर केला जातोय. नाशिकच्या पालकमंत्री दावा करायला काय कोण दावा करू नये असं बोलू शकतो आपण. या संदर्भातले मी पहिल्या दिवसापासून बोलतो आहे की पालकमंत्री पदाच्या संदर्भातले सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत. ते वरिष्ठ पातळीवरनं चर्चा करून निर्णय करतील. त्यांनी जो निर्णय केला त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी असेल. पुण्यातील हुंडाबळी प्रकरण समोर आलं दादा. राष्ट्रवादी नेत्याच्याच घरामध्ये आलं. आज 6 दिवसांनंतर पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेले. अनेकांची मागणी की कठोरात कठोर शासन हे झालं पाहिजे. निश्चितपणे अतिशय हृदयद्रावक ती घटना आहे आणि मग त्या ठिकाणी आता गंभीरपणे त्याची दखल घेण्यात आलेली आहे. मला वाटतं 2-3 त्या ठिकाणी अटक पण करण्यात आलेली आहे आणि जे कोण फरार असतील त्यांचा पण पोलीस प्रशासन शोध घेईल आणि त्यांच्यावर पण कठोर कारवाई केली जाईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.